नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सुकांत शेलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 4 जानेवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरावरती देखील आज घसरण या ठिकाणी पाहायला मिळते। तर बटाट्यांचे दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये आहे भरपूर, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांदा तसेच बटाट्याच्या दरावरती पाहायला मिळते। फळांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडेसे चढ उतार पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। बटाट्यांची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला आवक वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर तळेगाव त्याचबरोबर इंदोर बटाट्यांचे दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात। आग्रा बटाट्यांची परिस्थिती जर पाहिलं तर 5 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी दर पाहायला मिळते। तर आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी देखील कमी पाहायला मिळते। तर तळेगाव बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये 13 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी देखील आपल्याला 13 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये भरपूर झाल्यामुळे दर जे आहे ते बटाट्यांसाठी कमी पाहायला मिळतात। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरावरती देखील आज परिणाम झालेला पाहायला मिळते। नवीन तसेच जुन्या कांद्याची देखील आवक या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। साधारणतः 180 ते 200 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात। नवीन कांद्यासाठी 18 ते 20 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील मालासाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली देखील पाहायला मिळते। सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर 14 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। तसेच लहान कांद्यासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला मीडियम साईज मध्ये कांद्याचे दर पाहायला मिळते। चिंगडी कांद्यासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जुन्या कांद्याची आवक जर पाहिलं तर थोडीफार कमी होताना पाहायला मिळते, त्याचबरोबर जुन्या कांद्यांसाठी साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील दर पाहायला मिळतात। मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला जुन्या कांद्याचा या ठिकाणी आपल्याला दरावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर आवक देखील थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते। आज फुल मार्केटमध्ये फुलांची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला झेंडूची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिवळ्या झेंडूसाठी पाहायला मिळते। तर लाल झेंडूसाठी 32 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। अस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अस्ट्रोसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील अस्ट्रोसाठी दर पाहायला मिळते। कापरी पंढरपूर फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील कापरी पंढरपूर फुलांचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहे साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहे जम्बो साईज मध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईज मध्ये हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळते। भेंडी तसेच स्टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक आहे, त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते। गोल्डन डेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन डेजीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। गुलछडी स्टिकची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। जिप्समलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः 140 ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला मिळते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लॉवरचे दर जे 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते।
टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत 35 रुपयापर्यंत दर पारावते. एका दुसऱ्या वक्कलसाठी 38 ते 40 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारावतात. तर क्वालिटीनुसार दरमध्ये आज थोडीशी वाढ पाहायला होते. हलके माल जे होते 15 ते 20 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये टोमॅटोचे दर पारावतात. क्वालिटीनुसार दोडक्यासाठी साधारणतः दर जे येते 50 ते 52 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील दर पारावतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील भेंडीचे दर पारावतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पारावतात. मालगाडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पारावतात. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः दर जे येते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलके माल जे येते 8 रुपयापासून देखील दर पारावतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे येते कमी झालेले पारावतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलके माल जे येते 150 ते 140 रुपयापासून देखील दर पारावतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पारावतात. चांगल्या क्वालिटीमध्ये माल जे येते कमी असल्यामुळे मागणी थोडीशी आपल्याला पाहायला होती. चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर बेटासाठी पारावते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे येते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पारवतात. काकडीची क्वालिटीनुसार हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर जे येते 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील दर पारवतात. त्याचबरोबर हिरव्या चणा काकडीचे दर जे येते मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कमी झालेली पारवतात. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम हिरव्या चणा काकडीचे दरावरती पाहायला होते. 10 ते 12 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या चणा काकडीचे दर पारवतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर येते पांढरे तसेच हिरव्या कारल्यासाठी साधारणतः दर येते 50 रुपयापर्यंत. तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारवत. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून वांग्यांचे दर पारवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतो. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारवतो. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत 12 ते डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतो. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारवते. पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पारवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पारवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारवतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पारवतात. आल्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आवक वाढलेली पारवते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पारवतो. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे गावरान कोथिंबीरीसाठी 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतो. विलायती कोथिंबीरीसाठी 3 ते 4 रुपयापर्यंत आपल्याला दर पारवतो. आवक मार्केटमध्ये भरपूर पारवते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पारवतात. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे 8 ते 10 रुपयापर्यंत चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारवतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 4 तर हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारवतो. रविवारीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रविवारीसाठी साधारणतः दर जे आहे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील दर पारवतात.
वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती वाटाण्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात. मोसंबीची आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार वाढलेली पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे येते 600 ते 610 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये दर पाहायला होते. लहान डाळिंबचे दर ही आपल्याला साधारणतः 150च्या पुढे आपल्याला पाहायला होते. तर आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 600 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते. संत्र्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे येते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये पिंकावान तसेच वियना पेरूसाठी साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तसंच कलिंगड पेरूचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. लिंबाची आवक आज मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील लिंबाचे दर पाहायला होतात. आज मार्केटमध्ये सुटपांची आवक बऱ्यापैकी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील दर पाहायला होते. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर जम्बो साईज मध्ये अंजीरसाठी पाहायला होते. हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे येते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते.